आज आपण सोडवणार आहोत डिसेंबर 2026चा इरा सेशन 9। सर्वात पहिले तर आपल्याला इथं ऑफिस स्किल्सच्या या ॲरोवर इथं क्लिक करायचं आहे। यामध्ये आपल्याला जे काय ऑरेंज कलरमध्ये व्हिडिओज दिलेले असेल ते सर्व व्हिडिओज आपल्याला पाहून घ्यायचे आहे सुरुवातीला। त्यानंतर यामध्ये आपल्याला जे ब्लू कलरमध्ये नॉलेज चेक दिलेले आहे ते नॉलेज चेक आपल्याला सोडवायचे आहे। तर यामध्ये बघा इरा सेशन 9 मध्ये आपल्याला 2 नॉलेज चेक दिलेले आहे। आता कोणकोणते ते नॉलेज चेक असणार आहे ते पहा। आता जे ब्लू कलरमध्ये आहे तेच नॉलेज चेक आपल्याला सोडवायचं आहे। तर पहिलं नॉलेज चेक आपल्याला या ब्रिजिंग कंटेंटच्या ॲरोवर क्लिक केल्यानंतर त्याच्या खालीच इथं दिलेलं आहे। तर हे आपलं पहिलं नॉलेज चेक असणार आहे। तर याच्यावर क्लिक करा आणि याच्यातून आपल्याला स्टार्ट करायचं आहे। तर यामध्ये बघा 4 प्रश्न दिलेले आहेत। तर पहिला प्रश्न, वर्डमध्ये मजकुराचा लूक कस्टमाइज करताना फॉन्ट कलर हा ऑप्शन कोणत्या टॅब खाली मिळतो म्हणत आहे। कोणत्या टॅब खाली मिळतो बघा। तर याचं उत्तर होम टॅब आहे। होम टॅबवर क्लिक करा, त्यानंतर सेव्ह अँड नेक्स्टवर क्लिक करायचं आहे। मीना MS वर्ड ऑनलाईनमध्ये एक रिपोर्ट तयार करत आहे आणि तिने काही वाक्य एडिट केले आहेत। ब्राउझर टॅब बंद करण्यापूर्वी ती सेव्ह बटन क्लिक करायला विसरली आहे। आता तिने केलेल्या बदलांचे काय होईल म्हटलेलं आहे। तर याचं उत्तर बदल आपोआप सेव्ह होतील हे त्याचं उत्तर आहे आणि त्यानंतर सेव्ह अँड नेक्स्टवर क्लिक करा। त्यानंतरचा प्रश्न बघा, MS वर्डमध्ये रिपोर्ट फायनल करताना तुम्हाला तुमचा ऑफिस लोगो जो तुमच्या कॉम्प्युटरवर सेव्ह आहे तो जोडायचा आहे। इन्सर्ट पिक्चर्स मेनूमधला कोणता ऑप्शन निवडणे सर्वोत्तम ठरेल म्हणत आहे। तर यामध्ये बघा आपल्याला पिक्चरमध्ये जाऊन धिस डिव्हाइसवर क्लिक करावं लागेल आणि त्यानंतर सेव्ह अँड नेक्स्टवर क्लिक करा। त्यानंतर प्रत्येक इमेजचे डिझाईन आणि कंटेंट काळजीपूर्वक पाहून कोणते सर्टिफिकेट आहे ते ओळखा म्हणत आहे। तर सर्टिफिकेट ओळखायचं आहे आपल्याला, तर 2 नंबरला दिलेला आहे सर्टिफिकेट आणि त्यानंतर सेव्ह अँड नेक्स्टवर क्लिक करा। सर्व सोडवल्यानंतर एंड एक्झामचा इथे पॉपअप आलेला आहे, त्याच्यावर येस बटनावर क्लिक करायचं आहे। पाहू शकता आपला कोर्स आजच्या डेटमध्ये पूर्णपैकी पूर्ण इथं आलेला आहे। त्यानंतर आता आपल्याला दुसरं नॉलेज चेक पाहायचं आहे। तर दुसरं नॉलेज चेक आपल्याला या IRCTC आस्क दिशा 2.0 वर जर क्लिक केलं या ॲरोवर, तर त्याच्या खाली आपल्याला इथं दुसरं नॉलेज चेक दिलेलं आहे। तर दुसऱ्या नॉलेज चेकवर क्लिक करा आणि त्यानंतर याच्यातून आपल्याला स्टार्ट करायचं आहे। तर यामध्ये बघा आपल्याला 2 प्रश्न दिलेले आहे। तर पहिला प्रश्न, रेल्वे तिकीट बुक करताना कमी चुका होण्यासाठी IRCTC दिशा 2.0 कोणत्या तंत्राचा वापर करते म्हणत आहे। तर कोणत्या तंत्राचा वापर करते बघा। तर याचं उत्तर रिअल टाईम कन्व्हर्सेशन दरम्यान युजरच्या इनपुटला व्हॅलिडेट करणे। तर हे त्याचं उत्तर आहे आणि त्यानंतर सेव्ह अँड नेक्स्टवर क्लिक करा। त्यानंतर IRCTC दिशा 2.0ला युजरच्या इंटरॅक्शन दरम्यान कॉन्टेंट अवेअर सूचनांचा वापर का करते म्हणत आहे। का करते बघा, कारण कन्व्हर्सेशनची अचूकता आणि प्रासंगिकता सुधारण्यासाठी। तर हे त्याचं उत्तर आहे आणि त्यानंतर सेव्ह अँड नेक्स्टवर क्लिक करा। एंड एक्झामला एस करायचं आहे। तर अशा प्रकारे आपलं दुसरंसुद्धा नॉलेज चेक झालेलं आहे आणि ते आपला कोर्स पूर्णपैकी पूर्ण इथं आलेला आहे। त्यानंतर बघा आपल्याला सेल्फ लर्निंग सोडवायचा, तर सेल्फ लर्निंगवर क्लिक करा आणि त्यानंतर इथे प्रोसीड बटनावर क्लिक करायचं आहे। प्रोसीड बटनावर क्लिक केल्यानंतर बघा सेल्फ लर्निंगमध्ये आपल्याला 4 प्रश्न दिलेले आहे। तर याच्यातून आपल्याला स्टार्ट करायचं आहे। तर यामध्ये बघा पहिला प्रश्न, तुम्ही MS वर्डमध्ये परिच्छेदांचे अंतर कसे सेट करू शकता म्हणत आहे। तर कशा प्रकारे सेट करू शकतो बघा आपण। तर याचं उत्तर पॅराग्राफ स्पेसिंग आहे। याच्यावर क्लिक करा, त्यानंतर सेव्ह अँड नेक्स्टवर क्लिक करायचं आहे। पाहू शकता इथं करेक्टली आलेलं आहे। नेक्स्टवर क्लिक करा। मायक्रोसॉफ्ट वर्डमध्ये 2 पेज रोटेशन पर्याय आहे म्हणत आहे। तर आहे, बरोबर आहे। तर याचं उत्तर पहिलं आहे। त्यानंतर सेव्ह अँड नेक्स्टवर क्लिक करा। मायक्रोसॉफ्ट वर्डमध्ये मुद्रणासाठी सामान्यतः कोणत्या प्रकारचा कागद लागतो म्हणत आहे, म्हणजे कोणत्या आकाराचा कागद लागत असते। तर A4 साईजचा लागते नॉर्मली जास्तीत जास्त। त्यानंतर सेव्ह अँड नेक्स्टवर क्लिक करा। पेज रोटेशन पर्याय MS वर्डमध्ये डॅश डॅश टॅब अंतर्गत येते म्हणत आहे। तर कोणत्या टॅब अंतर्गत येते बघा। तर याचं उत्तर लेआउट टॅब अंतर्गत येते। तर हे त्याचं उत्तर आहे आणि त्यानंतर सेव्ह अँड नेक्स्टवर क्लिक करा। त्यानंतर एंड एक्झामवर क्लिक करायचं आहे। तर अशा प्रकारे आपलं संपूर्ण सेल्फ लर्निंगचे प्रश्न सोडवणं झालेलं आहे आणि ते आपण आता स्कोर्स चेक करणार आहोत आजच्या डेटमधला। तर स्कोर्सवरचा पाहू शकता इथे आजच्या डेटमध्ये 25 तारखेला पूर्णपैकी पूर्ण इथं स्कोर्स आलेला आहे। त्यानंतर याला क्लोज करा। त्यानंतर बघा आपल्याला आता सिम्युलेशनचे प्रश्न सोडवायचे आहेत। सिम्युलेशन्सवर क्लिक करा आणि याच्यातून आपल्याला स्टार्ट करायचं आहे। तर यामध्ये बघा 2 प्रश्न दिलेले आहेत सिम्युलेशनचे। तर पहिला प्रश्न इथून स्टार्ट करा।
डॉक्युमेंट नेहमी शीर्षक किंवा विषय नमूद केलेला असावा, जेणेकरून पहिल्या पानावर न्यू इयर्स ऑफर या टेक्स्टसह निवडलेल्या भागात टेक्स्ट टाका म्हणत आहे. तर या भागात टेक्स्ट टाकण्यासाठी या ठिकाणी क्लिक करा. अशा प्रकारे फक्त क्लिकच करायचं आहे, ऑटोमॅटिक येते. त्यानंतर ऑटोमॅटिक आपलं उत्तर सबमिट होणार आहे. त्यानंतर पुढचा प्रश्न लावायचा आहे. कूपन डिझाईनसाठी चांगले रंग संयोजन वापरणे खूप महत्त्वाचे आहे, म्हणून न्यू इयर ऑफर या निवडलेल्या टेक्स्टवर लाल फॉन्ट रंगाची कोणती छटा लागू करा म्हणत आहे. तर कोणती एक छटा लागू करायची लाल कलर रंगाची. तर याच्यातून आपण कोणताही हा कलर जरी घेतला तरी चालते, कोणताही कलर घेतला तरी चालते लाल कलरचा. त्यानंतर अशा प्रकारे आपलं उत्तर सबमिट झालेलं आहे. त्यानंतर एंड एक्झामला येस करा. पाहू शकता आपला स्कोर्स या ठिकाणी सिम्युलेशनचा पूर्णपैकी पूर्ण इथं आलेला आहे. त्यानंतर आपल्याला आता गायडेड डू युअर सेल्फ सोडवायचं आहे. तर गायडेड डू इट युअर सेल्फवर क्लिक करा. त्यानंतर याच्यातून आपल्याला स्टार्ट करायचं आहे. यामध्ये बघा 5 प्रश्न दिलेले आहेत. तर पहिला प्रश्न याच्यातून आपल्याला स्टार्ट करायचा आहे. दिलेल्या डॉक्युमेंटमध्ये एका कॉलमला 2 कॉलममध्ये विभाजित करा. त्यासाठी लेआउट टॅब कॉलम सिलेक्ट करा आणि नंतर 2 कॉलमवर क्लिक करा म्हणत आहे. तर अशा प्रकारचा प्रश्न आपल्याला विचारलेला आहे. तर यासाठी काय करायचं आहे, कुठे एक डॉक्युमेंटवर क्लिक करा. क्लिक केल्यानंतर सिलेक्टमध्ये जा, सिलेक्शन ऑल करून घ्या, म्हणजे सर्व सिलेक्शन करून घ्यायचं आहे. त्यानंतर आपल्याला 2 कॉलममध्ये स्प्लिट करण्यासाठी लेआउट या टॅबवर जायचं आहे. लेआउट या टॅबवर जा. लेआउट या टॅबवर गेल्यानंतर इथे पेज सेटअपच्या ग्रुपमध्ये इथे कॉलम्सवर जायचं आहे आणि याच्यातून आपल्याला 2 कॉलमवर क्लिक करायचं आहे अशा प्रकारे. आणि त्यानंतर 7 नेक्स्टवर क्लिक करा. त्यानंतर आपल्याला पुढचा प्रश्न लावायचा आहे. त्यानंतर बघा दिलेल्या डॉक्युमेंटमध्ये पेज सेटिंग सेट करण्यासाठी लेआउट टॅबवर जा. नंतर साईज ऑप्शनवर क्लिक करा आणि पेज लीगल म्हणून सेट करा म्हणत आहे. तर आपल्याला पेजची जे साईज आहे ते लीगल करायची आहे. कशा प्रकारे करायची पहा. लेआउट टॅबवर जायचं आहे. पेज सेटअपच्या ग्रुपमध्ये जाऊन इथं साईजवर जा. साईजवर गेल्यानंतर याच्यातून आपल्याला लीगल साईज घ्यायची आहे. पाहू शकता याच्यातनी लीगल साईज आहे या ठिकाणी, त्याच्यावर क्लिक करायचं आहे. फक्त क्लिक करा आणि त्यानंतर सबमिट करायचं आहे. त्यानंतर नेक्स्ट क्वेश्चन्स लावायचा आहे. दिलेल्या डॉक्युमेंटमध्ये पेज सेटिंग सेट करण्यासाठी लेआउट टॅबवर जा. नंतर साईज ऑप्शन क्लिक करा आणि पेजला लीगल म्हणून सेट करा. आधी आपण हा प्रश्न सोडवलेला आहे, तो सबमिट झालेला नसेल व्यवस्थित, त्यामुळे हा पुन्हा प्रश्न लागलेला आहे. तर पुन्हा त्या प्रश्नाला सोडवायचं आहे. लेआउट टॅबवर जायचं आहे. साईजमध्ये जा आणि आपल्याला लीगल ही साईज घ्यायची आहे. बस एवढंच करायचं आहे आणि त्यानंतर सबमिट करा. हा प्रश्न आपण 2 वेळा सोडवलेला आहे, कारण पहिल्या वेळेस तो ग्रीन झालेला नव्हता त्यामुळं. त्यानंतर 3 नंबरचा प्रश्न स्टार्ट करायचा यातून. यामध्ये बघा काय म्हटलेलं आहे. दिलेल्या डॉक्युमेंटमध्ये लेआउट टॅब मार्जिन कस्टम मार्जिन वापरून टॉप मार्जिन 1 वर सेट करा म्हणत आहे. तर टॉपची मार्जिन चेंज करायला सांगितलेलं आहे. तर डॉक्युमेंटवर कुठे क्लिक करा. सिलेक्टमध्ये जायचं आहे. सिलेक्शन ऑल करून घ्या. मार्जिन चेंज करण्यासाठी आपल्याला इथं लेआउट टॅबवर जायचं आहे. तर इथे लेआउट टॅबवर जा. त्यानंतर इथे मार्जिनवर जायचं आहे. मार्जिनवर गेल्यानंतर आपल्याला टॉप मार्जिन चेंज करायची आहे. तर यासाठी आपल्याला कस्टम मार्जिनवर क्लिक करावं लागेल. कस्टम मार्जिनवर क्लिक करा. त्यानंतर इथे टॉप मार्जिन आहे. टॉप मार्जिनवर जा आणि सर्व काढून टाका आणि त्यामध्ये 1 टाईप करा आणि आय आणि एन टाईप करायचं आहे इंचसाठी. एवढं करा. त्यानंतर ओके बटनावर क्लिक करायचं आहे आणि त्यानंतर सबमिट करा. नेक्स्ट क्वेश्चन्स. दिलेल्या डॉक्युमेंटमध्ये पहिल्या पॅराग्राफ सिलेक्ट करा आणि लेआउट टॅब वापरून 10 पॉईंट स्पेस सेट करा. स्पेसिंग बिफोर एडिट बॉक्सवर क्लिक करा म्हणत आहे. तर अशा प्रकारचा प्रश्न आपल्याला विचारलेला आहे. तर पहिला पॅराग्राफ सिलेक्शन करा म्हणत आहे. तर पहिला पॅराग्राफ आपल्याला इथून ते इथपर्यंत सिलेक्शन करून घ्या. इथून इथपर्यंत सिलेक्शन करून घेतलं. त्यानंतर आपल्याला काय करायचं आहे, लेआउट टॅबवर जायचं आहे. तर लेआउट या टॅबवर जा. त्यानंतर इथे स्पेसिंगमध्ये जायचं आहे आणि यातच आपल्याला टाकायचं आहे. कुठं टाकायचं आहे सांगितलेलं आहे बिफोर एडिट बॉक्सवर. तर बिफोर एडिट बॉक्सवर इथे किती टाकायचं आहे सांगितलेलं आहे 10. तर याच्यातनी आपल्याला या 30च्या जागी आपल्याला फक्त
10 करायच्या आहेत. तर 30च्या जागी आपल्याला 10 करायच्या आहेत. 3 काढा आणि ते 1 टाका. 10 झालं. त्यानंतर एंटर बटनावर क्लिक करा. बस एवढंच करायचं आहे आणि त्यानंतर बाहेर क्लिक करून आपलं उत्तर सबमिट करायचं आहे. हा प्रश्न पुन्हा अजून सबमिट झालेला नाही. बाबा पाहू शकता इथे ग्रीन झालेलं नाही. पुन्हा आपण त्याला सोडवू. तर तुम्हालाही तिथं अशा प्रकारचा अडचण येत असेल तर पुन्हा तो तुम्ही सोडवू शकता. जर तुमचा प्रश्न सुटला असेल तर हा व्हिडिओ थोडासा पुढे घ्या. ठीक आहे. इथून तर इथपर्यंत सिलेक्शन करून घ्या. लेआउट टॅबवर जायचं आहे आणि स्पेसिंगमध्ये जाऊन बिफोरमध्ये जाऊन आपल्याला याच्यातनी 10 करायचे आहे. तर 10 करा अशा प्रकारे. त्यानंतर एंटर बटनावर क्लिक करा आणि त्यानंतर सबमिट करा. झालेला आहे ग्रीन. त्यानंतर बघा नेक्स्ट क्वेश्चन्स म्हणजे शेवटचा प्रश्न लावायचा आता. दिलेल्या डॉक्युमेंटमध्ये लेआउट टॅबमधील पेज सेटअप ग्रुप वापरून लँडस्केप रोटेशन सेट करा म्हणत आहे. तर पेज लेआउटमध्ये जाऊन म्हणत आहे तर लेआउट टॅबवर जा, रोटेशनमध्ये जायचं आहे आणि याच्यातून आपल्याला लँडस्केपवर क्लिक करायचं आहे आणि त्यानंतर सबमिट करा. पाहू शकता अशा प्रकारे आपलं संपूर्ण सोडवणं झालेलं आहे. त्यानंतर ओके करा. त्यानंतर एंड एक्झामवर क्लिक करायचं आहे आणि एंड एक्झामला इथे येस करायचं आहे. पाहू शकता आपला स्कोर्स आजच्या डेटमध्ये पाहू शकता 25 तारखेला पूर्णपैकी पूर्ण इथं आपला स्कोर्स इथं आलेला आहे. तर अशा प्रकारे गायडेड ड्युटीवर सेल्फ सोडवायचं आहे. त्यानंतर बघा आता आपल्याला शेवटचं सेशन कंप्लीशन टेस्ट सोडवायचं आहे. तर त्याच्यावर क्लिक करा आणि याच्यातून आपल्याला स्टार्ट करायचं आहे. तर यामध्ये शेवटचे 10 प्रश्न दिलेले आहेत. तर पहिला प्रश्न बघा. तुम्ही मित्राला कुकी म्हणजे काय ते सांगायचं आहे. योग्य उदाहरण कोणतं म्हणत आहे. तर कोणतं असणार आहे. तर लहान फाईल जी तुम्हाला लक्षात ठेवते. तर हे त्याचं उत्तर आहे आणि त्यानंतर सेव्ह अँड नेक्स्टवर क्लिक करा. चुकीचा पासवर्ड अनेकदा टाकल्यामुळे वेबसाईट ब्लॉक होते. कारण काय आहे म्हणत आहे. कारण हॅकिंग थांबवण्यासाठी ती ब्लॉक होते. हे त्याचं उत्तर आहे. त्यानंतर बघा तुम्ही 10 लाख रुपये जिंकलात असा ईमेल आला तर काय कराल म्हणत आहे. तर काय करायला पाहिजे. तर स्पॅम किंवा डिलीट करा म्हटलेलं आहे. तर हे त्याचं उत्तर आहे आणि त्यानंतर सेव्ह अँड नेक्स्टवर क्लिक करा. वेबसाईट अलाउ नोटिफिकेशन विचारते काय करावे म्हणत आहे. त्यावेळेस काय करायला पाहिजे. फक्त विश्वासार्ह साईट्ससाठी अलाउ करा म्हणत आहे. तर हे त्याचं उत्तर आहे आणि त्यानंतर सेव्ह अँड नेक्स्टवर क्लिक करा. त्यानंतर 5 नंबरचा प्रश्न बघा. तुम्ही ब्लॉग बनवता आहात. वाचकांना एका भागातून दुसऱ्याकडे नेता यावे यासाठी काय करावे लागेल म्हणत आहे. तर याचं उत्तर हायपरलिंक्स आहे. त्यानंतर सेव्ह अँड नेक्स्टवर क्लिक करा. नेटवर्क कमी जास्त असल्यामुळे अशा प्रकारचं अडचण येते. त्यानंतर बघा 6 नंबरचा प्रश्न. तुम्ही ऑनलाईन शॉपिंग करत आहात आणि पेमेंट फेल होते तर पैसे कट होतात तर काय तपासाल म्हणत आहे. तर ईमेल कन्फर्मेशन आणि त्रुटी कोड. तर हे त्याचं उत्तर आहे आणि त्यानंतर सेव्ह अँड नेक्स्टवर क्लिक करा. तुम्ही शाळेच्या वेबसाईटसाठी डोमेन निवडत आहात. कोणता जास्त विश्वासार्ह वाटतो म्हणत आहे. तर याचं उत्तर आहे बघा ऑप्शन नंबर 3. त्यानंतर सेव्ह अँड नेक्स्टवर क्लिक करा. तुम्हाला एक मोठा लेख वर्ग समूहात शेअर करायचा आहे. कोणता मार्ग योग्य आहे का म्हणत आहे. कोणता मार्ग योग्य आहे बघा. तर याचं उत्तर असणार आहे ईमेल अटॅचमेंट. कारण तो नीट आणि शेअर करता येतो. तर हे त्याचं उत्तर आहे आणि त्यानंतर सेव्ह अँड नेक्स्टवर क्लिक करा. शॉपिंग वेबसाईट कार्ड डिटेल्स सेव्ह करायला सांगते तेव्हा सेव्ह करण्यापूर्वी काय तपासावे म्हणत आहे. तर काय तपासायला पाहिजे. तर वेबसाईट HTTPS आहे का. तर हे आपल्याला चेक करायला पाहिजे. त्यानंतर सेव्ह अँड नेक्स्टवर क्लिक करा. 2 विद्यार्थी एकाच गोष्टीचा सर्च करतात पण त्यांना वेगवेगळे निकाल मिळतात. कारण काय असेल म्हणत आहे. तर कारण काय असणार आहे बघा. तर याचं उत्तर लोकेशन हिस्ट्री आणि कुकीजमुळे फरक पडतो. तर हे ऑप्शन 2 हे त्याचं उत्तर आहे. त्यानंतर सेव्ह अँड नेक्स्टवर क्लिक करा. त्यानंतर येस बटनावर क्लिक करा. पाहू शकता आपला स्कोर्स अशा पूर्णपैकी पूर्ण इथं आलेला आहे. तर अशा प्रकारे आपल्याला सेशन 9 कम्प्लिटली सोडवायचा आहे.